घरात भाजीसाठी काही शिल्लक नसेल किंवा काय करावं सुचत नसेल तर आपण हमखास बटाट्याची भाजी बनवतो। तर बटाट्याच्याच भाजीचा एक वेगळा प्रकार आज आपण बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात बनवली जाते कारण या भाजीसाठी लागणारे छोटे छोटे बटाटे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध असतात। याचा अर्थ फक्त छोटी बटाटे वापरूनच तुम्ही ही भाजी बनवू शकता असं नाही, घरातल्या बटाट्यांच्या फोडी करून सुद्धा ही भाजी बनवता येऊ शकते। नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। दम आलूसाठी इथे मी 15 ते 20 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत। बटाट्यांची साल काढून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे बटाटे काळे पडणार नाही। त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा आणि 3 छोटी छोटी टोमॅटो उभी चिरून घेतलेली आहेत। आता यानंतर एका काटेरी चमच्याच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने बटाट्यांना आपल्याला होल करून घ्यायचे आहेत म्हणजे बटाटे आतपर्यंत व्यवस्थित आणि लवकर शिजले जातील। आता हे बटाटे पुन्हा पाण्यामध्ये न टाकता एका प्लेटमध्ये आपल्याला तसेच ठेवायचे आहेत। मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1.5 टेबलस्पून धणा पावडर, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा टेबलस्पून किचन किंग मसाला आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर 1.5 टेबलस्पून इथं मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। तर हे झाले कोरडे मसाले। आता ग्रेव्हीसाठी एका पॅनमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो पहिल्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात मऊ झालेले आहेत। आता हे थंड करून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये मी 4 ते 5 काजू टाकलेले आहेत। थोडंसं पाणी टाकून या सगळ्यांची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाजीसाठीची सगळी पूर्वतयारी झालेली आहे। आता यानंतर आपल्याला बटाटे तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका कढाईमध्ये तेल घेतलेले आहे। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा कारण बटाटे टाकल्यानंतर ते व्यवस्थित तळले गेले पाहिजे। आता यामध्ये बटाटे टाकून आपल्याला छान सोनेरी रंगावर बटाटे तळून घ्यायचे आहेत। अधेमध्ये बटाटे पलटवत राहायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने बटाटे एकसारखे तळले जातील। तेलामध्ये छान खरपूस बटाटे तळून झालेले आहेत। आता एका ताटामध्ये हे बटाटे काढून घेऊया। त्यानंतर इथे मी काही खडे मसाले वापरणार आहेत। त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोट्या आणि 1 मोठी वेलची, 4 मिरी, 3 लवंग आणि 1 मोठा तेजपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर बटाटे तळून शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच मी अर्धा टेबलस्पून जिरे टाकलेले आहेत। आता यानंतर लगेच यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले हलकेसे तळले की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण हलकासा सोनेरी झाला की नंतर आपण यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत। पेस्ट टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। आता हाय फ्लेम केल्यानंतर ग्रेव्हीवरती बुडबुडे निघायला सुरुवात झाली की यावरती झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला ही ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे। ग्रेव्ही शिजल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया। आता यामध्ये हळद, लाल तिखट आणि धणा पावडर टाकून घेऊया। त्याचबरोबर संपूर्ण भाजीसाठीचं लागणारं मीठ आत्ताच टाकून घ्यायचं आहे। तर इथं मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। शक्यतो मीठ बटाटे टाकण्याआधीच घालावं म्हणजे यामुळे बटाटे व्यवस्थित शिजले जातात आणि त्यांची चव छान लागते। आता यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर एकसारखं ढवळत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। ग्रेव्ही कोरडी झाली किंवा ग्रेव्हीचं प्रमाण कमी झालं की यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटांसाठी या ग्रेव्हीमध्ये बटाटे छान परतून घ्यायचे आहेत। बटाटे परतून झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम हाय करूया आणि यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। जवळपास 10 ते 12 मिनिट बटाटे शिजण्यासाठी आपल्याला लागणार आहेत आणि एवढ्या वेळामध्ये भाजी शिजून घट्ट होते। तर सुरुवातीला या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे। भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवलेलं आहे। तर जवळपास 11 मिनिटांनंतर बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून मलाई, राहिलेले मसाले आणि कसुरी मेथी टाकून घेऊया। आता यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे। भाजी तयार झाल्यानंतर जास्त वेळ ठेवणार असाल तर यामधलं तेजपान आणि मोठी वेलची काढून घ्यायची आहे, नाहीतर या दोन्हींमधला स्ट्रॉंग फ्लेवर भाजीमध्ये उतरेल। 2 ते 3 मिनिटांनंतर यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून यावरती झाकण ठेवायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाइट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।